students, and welcome to our YouTube channel of Devgiri Science Classes. In last lecture we completed about the biogeochemical cycle, in which one of the cycle that we seen it's about the carbon cycle. तर एक सायकल आपण पाहिली होती कार्बन सायकल. तर नेक्स्ट सायकल असेल the ऑक्सिजन सायकल. तर आपल्याला नेक्स्ट सायकल एक स्टडी करायची ऑक्सिजन सायकल आणि त्यानंतर पाहिजे नायट्रोजन सायकल. लेसन आपण स्टार्ट जो केला होता त्यामध्ये आपण वेगवेगळा पार्ट पाहिला, फूड चेन पाहिले, फूड वेब पाहिलं. जस्ट आफ्टर दॅट वी सीन अबाउट द एनर्जी पिरामिड. देन वी स्टार्टेड अबाउट द biogeochemical cycles which are of two types as a gaseous cycle and sedimentary cycle. In that biogeochemical cycle we completed about the carbon cycle and now we see about the oxygen cycle. आता आपल्याला शिकायची ऑक्सिजन सायकल. फर्स्ट ऑफ ऑल that we know oxygen forms of about 21% part of atmosphere. ऑक्सिजन हवेमध्ये किती टक्के आहे किंवा वातावरण किती टक्के आहे? ऑक्सिजन फॉर्म्स 21% ऑफ द ॲटमॉस्फिअर. वातावरणाचा 21% भाग हा कशाने व्यापलेला आहे? तर तो ऑक्सिजनने व्यापलेला आहे. इट ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. बघा, ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, हायड्रोस्फिअरमध्ये आणि लिथोस्फिअरमध्ये आहे. तर ॲटमॉस्फिअरमध्ये आहे जवळजवळ 21%. हायड्रोस्फिअरमध्ये आहे म्हणजे जलावरणातही आहे आणि लिथोस्फिअर म्हणजे शिलावरणामध्ये आहे. हाऊ यू डिफाईन ऑक्सिजन सायकल? सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग. जसं आपण कार्बन सायकलची डेफिनेशन पाहिली तशी या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन सायकलची डेफिनेशन पाहिजे. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन अॅन इकोसिस्टीम. ऑक्सिजनचं अभिसरण आणि त्याचं पुनर्चक्रीकरण. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन अॅन इकोसिस्टीम इट इज कॉल्ड एज द ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन सायकल म्हणजेच काय? ऑक्सिजनचं होणारं सर्क्युलेशन आणि त्याची रिसायकलिंग कुठं होणारी? इकोसिस्टीम मध्ये होणारी ही असेल ऑक्सिजन सायकल. अगेन दिस सायकल टू इन्क्लूड्स बोथ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. जसं कार्बन सायकल मध्ये आपण पाहिलं अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर्स होते, तसेच ऑक्सिजन सायकल मध्ये सुद्धा काय असतील? दोन्ही फॅक्टर्स असतील. ऑक्सिजन सायकल ऑल्सो इन्क्लूड्स बोथ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स और कंपोनेंट्स. Oxygen is continuously produced as well as it is used up in the atmosphere. ऑक्सिजन हा सतत तयार होतो, त्याचबरोबर वापर तसंच कंटिन्युअस होतो. ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्युस्ड as well as it is used up in the atmosphere. तर कसा तयार होतो, कोण वापरतात हे आपल्याला माहिती आहे. फर्स्ट ऑफ ऑल plants when prepare their food, along with the food plants give out the oxygen. plants जे अन्न तयार करतात ते बाहेर काय टाकतात? ऑक्सिजन टाकतात. That oxygen is used by other living organisms as well as plants also for respiration. फोटोसिंथेसिस मधून बाहेर पडणारा तो ऑक्सिजन इतर सजीव वापरतात, त्याचबरोबर प्लांट्स वापरतात. फक्त कोणत्या प्रोसेससाठी वापरतात? दॅट्स फॉर द रेस्पिरेशन. Again about that oxygen which is a highly reactive. इतर एलिमेंट्सच्या तुलनेत ऑक्सिजन हा अति जास्त किंवा अतिशय क्रियाशील आहे. दॅट्स ऑक्सिजन इज हायली रिएक्टिव्ह अँड इट रेडिली रिॲक्ट्स विथ अदर एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. तो सहजपणे इतर एलिमेंट्स आणि इतर कंपाऊंड सोबत तो रिॲक्ट होतो. रिमेंबर दॅट ऑक्सिजन इज हायली रिएक्टिव्ह दॅन दॅट ऑफ द अदर एलिमेंट्स अँड दॅट्स वाय it can be formed the another compounds. As the oxygen is found in various forms. In molecular oxygen, oxygen आपल्याला वेगवेगळ्या अवस्थेत पाहायला मिळतो. तर कसा मिळतो? molecular oxygen O2 in the form of water, H2O in the form of carbon dioxide, that is CO2. molecular oxygen O2, water as a H2O, carbon dioxide as a CO2.
इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता ह्यांच्या फॉर्म सोबतच आणखी तो कशामध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. That's oxygen, which is found in various forms that you remember in the form of molecular state, that is a O2, in another compounds like the water H2O, as well as in the form of in the carbon dioxide the CO2, along with inorganic compounds. The oxygen cycle of the biosphere, it's also the extremely complex. जशी कार्बन सायकल कॉम्प्लेक्स होती तशीच ही ऑक्सिजन सायकल सुद्धा कशी आहे, अत्यंत गुंतागुंतीची. ऑक्सिजन सायकल इट इज ऑल्सो कॉम्प्लेक्स दॅन दॅट ऑफ द कार्बन सायकल अँड ऑक्सिजन इज रिलीज्ड. आता कशी कॉम्प्लेक्स बघा. ऑक्सिजन इज रिलीज्ड फ्रॉम विच प्रोसेस? इट इज रिलीज्ड फ्रॉम photosynthesis process, whereas it is used in other processes. रिलीज होतो ऑक्सिजन फोटोसिंथेसिस मधून, पण त्याचा वापर होतो वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये. तो कोणकोणत्या प्रोसेसमध्ये होईल वापर ऑक्सिजनचा? दॅट इज इन रेस्पिरेशन, इन कंबशन, इन डिकम्पोजिशन, इन करोजन अँड इन रस्टिंग. कोणकोणत्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन वापरला जातो? आपल्याला माहिती आहे आपण वापरतो रेस्पिरेशन. इन द रेस्पिरेशन, इन कंबशन ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे. देन इन डिकम्पोजिशन डेड बॉडीचं डिकम्पोजिशन करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे. ॲट द सेम टाइम फॉर करोजन क्षरण अँड इन रस्टिंग धातू गंजतात, धातूचं क्षरण होते, झिजतात, कारण ते ऑब्जेक्ट ऑक्सिजनशी कंबाईन होतात. मीन्स फॉर करोजन, फॉर रस्टिंग, फॉर रेस्पिरेशन as well as for combustion, oxygen is the most important element. Again, oxygen cycle, it is also the complicated cycle like that of the other natural cycles. But here we have to remember, oxygen is released from photosynthesis process and is used in various other processes. Oxygen is found in different forms like that of the molecular oxygen O2, in the water H2O, in the carbon dioxide CO2, and in organic compounds. That oxygen forms 21% of part of the atmosphere. It is also found in hydrosphere as well as in lithosphere. What is meant by the oxygen cycle? The circulation and recycling of oxygen within an ecosystem. It is called as oxygen cycle. So it is about oxygen cycle. If you have book, you have to observe the figure that is given in the book. पुस्तकामध्ये चित्र दाखवली त्याच्यानं आपली फिगर नंतर तयार करायची. तर त्या फिगरमध्ये प्लांट्सनं रिलीज केलेला ऑक्सिजन आहे, तो वापरलेला आहे ॲनिमल्सनं ब्रिदिंगसाठी. त्याचबरोबर ॲनिमल्सनं परत बाहेर काय सोडलेलं आहे? कार्बन डायऑक्साईड. ते परत कोण वापरणार? प्लांट्स वापरणार, परत ते अन्न तयार करणार. अशा प्रकारे सतत कंटिन्युअसली ऑक्सिजन सायकल चालू असते. नाउ आफ्टर द स्टडी ऑफ दिस ऑक्सिजन सायकल, आता ऑक्सिजन सायकल नंतर नेक्स्ट वन मोर सायकल दॅट वी सी नाउ, इट इज अबाउट सेकंड सायकल इज. दुसरी सायकल कोणती असेल मग? दॅट इज द नायट्रोजन सायकल. Second cycle, it is about the nitrogen cycle. Before just starting about the nitrogen cycle, in last year we studied about the nitrogen fixation. Last year आपण नायट्रोजन फिक्सेशन बद्दल पाहिलं होतं. मग काय होतं? नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू नायट्रोजनस कंपाऊंड्स लाईक द अमोनिया अँड नायट्रेट्स. अशी एक प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये ॲटमॉस्फिअर मधलं नायट्रोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? नायट्रोजन कंपाऊंड्स मध्ये. कोणत्या? अमोनिया सारख्या किंवा नायट्रेट सारख्या. त्या प्रोसेसला काय म्हणतात? नायट्रोजन फिक्सेशन. कळते? द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ atmospheric nitrogen into nitrogenous compounds like the ammonia and nitrates is called as nitrogen fixation. Again, one thing that's you have to know, which are the microorganisms that bring about the nitrogen fixation. हे आपण लास्ट इयर शिकलो होतो. द रायझोबियम बॅक्टेरिया
that rhizobium bacteria who found in the root nodules of leguminous plants. शेंगवर्गीय वनस्पतींच्या मुळावर ज्या गाठी होत्या त्या गाठीमध्ये कोणत्या बॅक्टेरिया होत्या? लेग्युमिनस प्लांट्सच्या रूट्सवर असणाऱ्या ज्या नोड्यूल्स होत्या त्या बॅक्टेरिया कोणत्या होत्या? रायझोबियम बॅक्टेरिया. दॅट्स बॅक्टेरिया as well as the azotobacter bacteria who also found in soil, that's bring about the nitrogen fixation. शेंगवर्गीय वनस्पतींच्या मुळांवर ज्या गाठी असतात त्यात असणाऱ्या रायझोबियम बॅक्टेरिया आणि मातीत असणाऱ्या अझॅटोबॅक्टर बॅक्टेरिया आणि इतर काही बॅक्टेरिया, इतर काही मायक्रोब्स कोणती प्रोसेस घडून आणतात? तर ते नायट्रोजन फिक्सेशन घडून आणतात. देन अगेन वी हॅव टू नो अबाउट atmospheric part which occupied on large scale, that's about the nitrogen. It means nitrogen forms the 78% part of atmosphere. म्हणजे atmosphereचा जास्तीत जास्त भाग जो आहे तो कोणत्या गॅसनं ऑक्युपाय केलाय? that is the nitrogen. That means nitrogen forms the maximum part or portion of atmosphere. It's about 78%. 78% नायट्रोजन ॲटमॉस्फिअर मध्ये, 21% ऑक्सिजन आहे. राहिला जो 1% आहे त्यात ऑक्सिजन आला, इतर काही इनर्ट गॅस आले, वॉटर व्हेपर आले, सगळ्यांचा पण 1%. इट इज अ नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ द सायकल इन नेचर. आता हा जो नायट्रोजन आहे तो त्याचं महत्व काय? हाऊ द नायट्रोजन इज टू बी इम्पॉर्टंट? इट इज जस्ट important to maintain the different cycles in nature. निसर्गात चालणारे जे इतर कंटिन्युअसली होणारे जे इतर चक्र आहेत, सायकल्स आहेत, ते कंटिन्युअसली चालत राहावे यासाठी नायट्रोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस into the form of different compounds through the various biotic and abiotic factors or abiotic processes in nature is called as नायट्रोजन सायकल. बघा आता परत, नायट्रोजन सायकल म्हणजे काय? त्या अगोदर नायट्रोजननं ॲटमॉस्फिअरचा 78% पोर्शन ऑक्युपाय केलाय. दॅट नायट्रोजन इट इज इम्पॉर्टंट टू मेंटेन द डिफरंट सायकल्स इन नेचर. नाउ व्हॉट इज मीन बाय द नायट्रोजन सायकल? द सर्क्युलेशन and recycling of nitrogen into the form of nitrogen compounds through the various biotic and abiotic processes is called as the nitrogen cycle. परत एकदा बघा, the circulation and recycling of nitrogen into nitrogenous compounds through the various biotic and abiotic processes is called as nitrogen cycle. All the organisms in nature participate in nitrogen cycle. नायट्रोजन सायकल मध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझम भाग घेतो. All organisms participate in nitrogen cycle. It is again the most important component of proteins and nucleic acid. हा जो नायट्रोजन आहे तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कशासाठी? That's for the proteins and nucleic acid. न्यूक्लिक ऍसिड कशामध्ये? आपल्या न्यूक्लियसमध्ये असणारा जे की DNA RNA आहेत, त्याचबरोबर आपल्याला आवश्यक असणाऱ्या प्रोटीनसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक तो कोण असेल? तर हा नायट्रोजन आहे. दॅट मीन्स नायट्रोजन विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनेंट फॉर द प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड. अगेन ॲज कम्पेअर टू द अदर एलिमेंट्स नायट्रोजन इज लेस रिएक्टिव्ह. जसं आपण ऑक्सिजन बद्दल सांगितले की ऑक्सिजन अत्यंत रिएक्टिव्ह आहे, तो सहज इतरांशी कंबाईन होतो, बट नॉट द नायट्रोजन. नायट्रोजन इज लेस रिएक्टिव्ह or it is inactive than as compared to the other elements, and it does not easily combine with other elements and compounds. तो इतरांसोबत सहजपणे कंबाईन होत नाही. Most organisms cannot use the free form of nitrogen. आणखी महत्त्वाची गोष्ट, जसं आपण पाहिलं ऑक्सिजन ॲज इट इज तसं ॲटमॉस्फिअर मध्ये तसं वापरला गेला आहे, बट नॉट द नायट्रोजन. Nitrogen cannot be used as it is by the living organisms.
हाऊ इट इज युज्ड. मग तो वापरला कसा जातो? तो वापरला जातो नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेसमधून. नायट्रोजनचं स्थिरीकरण केलं जाते, फिक्सेशन होते आणि फिक्सेशन करून तो नायट्रोजन वापरला जातो. इट मीन्स दॅट नायट्रोजन कॅन नॉट बी युज्ड फ्रॉम द ॲटमॉस्फिअर ॲज इट इज. फर्स्ट ऑफ ऑल इज फिक्सेशन टेक्स प्लेस अँड देन आफ्टर इट इज युज्ड बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. अगोदर त्याचं फिक्सेशन होते आणि फिक्सेशन होऊन नंतर तो वापरला जातो. तर काही महत्त्वाच्या प्रोसेस या ठिकाणी नायट्रोजन फिक्सेशन मधल्या दिलेल्या आहेत. तर इथं अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे, याच्यामध्ये नायट्रोजनच्या प्रोसेसेस विचारल्या जाऊ शकतात एक्झाममध्ये. सो जस्ट हिअर आर द 4 नायट्रोजन सायकल्स प्रोसेसेस. आता 4 नायट्रोजन सायकलच्या प्रोसेस कोणकोणत्या आहेत? फर्स्ट वन इज अ नायट्रोजन फिक्सेशन. पहिली प्रोसेस कोणती असेल? नायट्रोजन फिक्सेशन. तर काय होते नायट्रोजन फिक्सेशन मध्ये? नायट्रोजनचं स्थिरीकरण केलं जाते, म्हणजेच काय होते? कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनचं रूपांतरण कशामध्ये? नायट्रोजन इंटू नायट्रेट्स अँड नायट्राइट्स थ्रू द ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेसेस. बघा लक्षात घ्या, 4 प्रोसेसेस असतील नायट्रोजन सायकलच्या. त्यातली पहिली प्रोसेस कोणती? नायट्रोजन फिक्सेशन. मग नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय असेल? कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट्स अँड नायट्राइट्स. मग कशाद्वारे होणार कन्व्हर्जन? हे थ्रू ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेसेस. बघा पहिली प्रोसेस सांगितली नायट्रोजन सायकल मधली कोणती असेल? नायट्रोजन फिक्सेशन. हे नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय असेल? कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट्स अँड नायट्राइट्स थ्रू ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेसेस. नेक्स्ट वन इज अमोनियाफिकेशन. दुसरी प्रोसेस कोणती असेल? अमोनिफिकेशन. बघा काय असेल अमोनिफिकेशन. हे अमोनियाफिकेशन काय असेल? रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम्स. अमोनिफिकेशन किंवा अमोनियाफिकेशन काय असेल? रिलीज ऑफ अमोनिया. काय बाहेर पडणं? अमोनियाफिकेशन मधून काय बाहेर पडेल? रिलीज ऑफ अमोनिया. कशातून? थ्रू द डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड द वेस्ट ॲज एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम्स. टाकाऊ पदार्थामधून आणि डिकम्पोजिशन डेड बॉडीचं झाल्यानंतर त्यातून जो बाहेर पडेल तो काय असेल? दॅट इज अमोनिया. रिलीज ऑफ अमोनिया थ्रू द डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड द एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या वेस्टमधून आणि डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज मधून अमोनियाचं रिलीज होणं म्हणजेच कोणती प्रोसेस होणं? दॅट इज द सेकंड प्रोसेस ऑफ नायट्रोजन सायकल कॉल्ड एज अमोनियाफिकेशन. ही असेल अमोनियाफिकेशन. देन थर्ड वन इज अ नायट्रिफिकेशन. तिसरी असेल नायट्रिफिकेशन. बघा आता नायट्रिफिकेशन काय असेल? बघा अगोदर काय झालं? नायट्रोजन फिक्सेशन म्हणजेच नायट्रोजनचं कन्व्हर्जन नायट्रेट्स आणि नायट्राइट्स मध्ये झालं. कशाद्वारे झालं? थ्रू ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेसेस. नंतरची सेकंड प्रोसेस कोणती झाली? अमोनियाफिकेशन. अमोनियाफिकेशन मध्ये काय झालं? रिलीज ऑफ अमोनिया थ्रू कशामधून? डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड द एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. Third one that is called as nitrification. What is that nitrification means? Conversion of ammonia into nitrate and then nitrite and then into nitrate. Nitrification मध्ये काय? मग जो अमोनियाफिकेशन मधून रिलीज झाला त्याचं होईल कन्व्हर्जन नायट्राइट मध्ये आणि नंतर नायट्रेट मध्ये. कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट अँड देन इंटू नायट्रेट इन नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन मध्ये अमोनियाचं कन्व्हर्जन अगोदर नायट्राइट मध्ये आणि नंतर नायट्रेट मध्ये होईल. अँड लास्ट वन दॅट इज अ डिनायट्रिफिकेशन. चौथी प्रोसेस असेल डिनायट्रिफिकेशन.
आता काय असले डिनायट्रिफिकेशन मध्ये किंवा काय होणार डिनायट्रिफिकेशन मध्ये? कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स इनटू गॅसियस नायट्रोजन. नायट्रोजन कंपाऊंडचं परत कन्व्हर्जन गॅसियस नायट्रोजन मध्ये, कारण तो परत कुठे जाणार आहे? ऍटमॉस्फिअर मध्ये जाणार आहे. अगोदर कन्व्हर्जन झालं नायट्रोजनचं नायट्रोजन कंपाऊंड मध्ये. कशा प्रकारे झालं? अमोनियाचं पुढं नायट्राइट्स, देन इनटू नायट्रेट्स, and at last in denitrification what happens? In a denitrification, conversion of nitrogen compounds into gaseous nitrogen. In this way nitrogen cycle completed. अशा प्रकारे ह्या 4 इम्पॉर्टंट प्रोसेस द्वारे नायट्रोजन सायकल कंप्लीट होते. कोणकोणत्या? नायट्रोजन सायकल मध्ये काय झालं? कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन गॅस इनटू nitrogen compounds of nitrates and nitrites through atmospheric, biological and industrial processes. Then ammonification, the release of ammonia through decomposition of dead bodies and excretory waste of organisms. Third one, nitrification, conversion of ammonia into nitrites and then into nitrates. What is the denitrification? Denitrification, it is a conversion of nitrogen compounds into gaseous nitrogen. In this way nitrogen cycle completed. अशा प्रकारे नायट्रोजन सायकल कंप्लीट होईल. In this way our lesson also completed. अशा प्रकारे आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.